रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कसे आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर बघू शकता इथे आपल्याला खिचडी किती छान अशी मस्त दाणेदार आणि एकदम मौसूत अशी झालेली आहे. तर कुणाकुणाला अशी खिचडी आवडते. तर बघता क्षणीच तोंडाला पाणी येणार एवढी छान अशी इथे आपल्याला साबुदाणा खिचडी तयार आहे. कुठल्याही उपवासाला बनवा अशा पद्धतीने खिचडी आपल्याला तयार आहे. खिचडीसोबत घेतलेले आहे साबुदाणा पापडी, बटाटा पापडी, दही. तर अशी साबुदाणा कुणालाच आवडणार नाही असं नाही, पण सगळ्यात पहिल्यांदी गौरी चॅनलवर नवीन असेल तर गौरी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. साबुदाणा खिचडी मऊसूत अशी कशी बनवायची ते आज आपण बघूया. साबुदाणा छान असा मस्त मऊसूत भिजलेला आहे. तर अशा पद्धतीने साबुदाणा भिजलेला आहे. 2 बटाटे आपल्याला साळून कट करून घ्यायचे आहेत आणि उकडून घ्यायचे थोडेसे. बटाटे छान उकडून झालेले. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आपल्याला, 2-3 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. भाजलेले शेंगदाणे आपल्याला खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायचे. शेंगदाणे कुटून घेऊया, मिरची बारीक कट करून घेऊया, बटाट्यातलं पाणी काढून घेऊया. छान गरम झालेले आहे. मिरची आपल्याला इथे कट केलेली घालून घ्यायची तुपामध्ये. मिरची छान परतून झालेली आहे. शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट आपल्याला मिरचीवरती घालून घ्यायचा, म्हणजे तो पण थोडासा भाजला पाहिजे, पण गॅस एकदम कमी ठेवायचा, गॅस फुल करायचा नाही आहे. तर इथे आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेतलेला आहे. 1 वाटी शेंगदाणे घेतले होते भाजलेले, भाजून घ्यायचे, म्हणजे खरपूस अशी मस्त शेंगदाणे होतात आणि खिचडी पण छान लागते खायला. तर शेंगदाणे थोडेसे आरळ आपल्याला पुन्हा थोडेसे भाजून घ्यायचे, म्हणजे परतून घ्यायचे तेलामध्ये तुपामध्ये. अधूनमधून शेंगदाणेसुद्धा हलवायचे आणि साबुदाणा मोकळासर करून घ्यायचा. अशा पद्धतीने ओलातणीनेच मोकळा करून घ्यायचा. साबुदाणा सकाळीच भिजवेला आहे मी, म्हणजे 1 ते 2 तास असा भिजून घ्यायचा, किंवा रात्री भिजून घेतला तरीही चालतो. छान मोकळासर असा पटकन भिजला जातो. तर छान असा एकदम मोकळा सळसळीत झालेला आहे. शेंगदाणे छान इकडे छान असे मस्त भाजलेले. साबुदाणा आपल्याला शेंगदाण्यावरती घालून घ्यायचा आहे. गॅस कमीच ठेवायचा, गॅसचे फ्लेम वाढवायची नाही आहे. आणि आपल्याला मीठ घालून खिचडी छान परतून घ्यायची आहे. शेंगदाणे खाली जळायला नको आहे. तुमचे शेंगदाणे जर जळाले तर खिचडी काळसर होते, काळपट होते आणि खायला पण चव देत नाही. तर गॅस कमी ठेवूनच खिचडी छान अशी मस्त मऊसूत अशी आपल्याला शिजवून घ्यायची. ज्यांना दात दाढा नाही आहे ते सुद्धा खिचडी खातील अशा पद्धतीने इथे खिचडी बनवायची आहे. तेलाचं तुपाचं प्रमाण तुम्हाला वाढून घ्यायचं असेल तर वाढून घ्यायचं. जास्त तेलकट लागत असेल तर तुम्ही तेल किंवा तूप, गावरान तूप घालून घ्यायचं आहे. इथे मी अजून थोडंसं गावरान तूप 1 चमचा घालून घेते. छान खिचडी परतून घेऊ. तर अशा पद्धतीने खिचडी अधूनमधून हलवून घ्यायची, म्हणजे एकसारखी हलवूनच घ्यायची. तुम्ही जर गॅस मोठा करून जरी हलवली तरी खालून जळाली थोडीफार तर लगेच करपट होते किंवा काळसर होते. आपल्याला ढवळी पांढरे शुभ्र पाहिजे, ढवळी पाहिजे खिचडी, खायला पण छान पाहिजे, चविष्ट पाहिजे. तर अशा पद्धतीने दमाने तुम्ही बनवा खिचडी. गॅस कमी गॅसवर तुम्ही खिचडी बनवा. तर खिचडी बघा किती छान आणि मस्त मऊसूत, आणि ज्यांना दात दाढा नाही ते सुद्धा खातील एवढी छान अशी आपल्याला इथे खिचडी तयार होते. कुठल्याही उपवासाला बनवा, सोमवारला बनवा, एकादशीला, आषाढी एकादशीला, चतुर्थीला, अशा पद्धतीने तुम्ही जर खिचडी बनवली ना तर एकच नंबर होणार. घरातले सर्व आवडीनं खाणार. फक्त थोडंसं व्यवस्थित करा, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही करा. व्हिडिओ कुठून बघते कुठून नाही नक्की मला कमेंट करून कळवा, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला माझीवाली रेसिपी पण कळेल, तुम्हाला पण बनवता येईल. चविष्ट आणि छान अशी मोकळी सळसळीत आणि एकदम मऊसूत अशी खिचडी तुमचीसुद्धा होईल. अशा पद्धतीने खिचडी झाल्यानंतर आपल्याला इथं ह्या स्टेपला बटाटे घालून घ्यायचे. उकडलेले बटाटे आधी उकडून ठेवायचे. उकडेल बटाटा घाला किंवा कट करून अशा पद्धतीने परतून घ्या, किंवा थोडंसं, तर हा पण बटाटा छान लागतो.
उकडून बटाट्याची खिचडीसुद्धा छान लागते आणि परतून बटाट्याचीसुद्धा खिचडी छान लागते. या स्टेपला बटाटा घातल्यानंतर सर्व बटाटे छान एकत्र करून घ्यायचे. आता 5 मिनटं इथं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. तर आधी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सर्व खिचडी एकत्र छान करून घ्यायची, मिक्स करून घ्यायची. सर्व खिचडी छान एकत्र झालेली आहे. तुम्हाला याच्यावरती अजून तूप तेल वगैरे घालायचं असेल तर घालून घ्यायचं. मला जास्त तेलकट लागत नाही म्हणून मी जास्त तेलाचा वापर केलेला नाही. 2 ते 3 चमचे असं गावरान तूप घालून घेतलेलं आहे. इथे एक ताट वगैरे घ्यायचं. 5 मिनटासाठी आपल्याला पॅक बंद झाकण करून घ्यायचं. इथे 5 मिनटं झालेली, झाकण काढून बघूया. तर बघू शकता छान असे मस्त वाफळून आपल्याली खिचडी तयार झालेली आहे आणि खाली डागत नाही, काही नाही. छान असे मस्त आपल्याली खिचडी होते. अधूनमधून तुम्ही हलवून देऊन झाकण ठेवलं तरीही चालतं, पण खालची बाजूसुद्धा बघा अजिबात डागलेली वगैरे काही नाही आहे. तर अशा पद्धतीने झाकण ठेवून अधूनमधून हलवून घ्यायची. खिचडी एकदम मऊसूत आणि खूप छान अशी मस्त होते. तर अशा पद्धतीने खिचडी तुम्हीसुद्धा बनवू शकता. खूप चविष्ट आणि खूप छान अशी मोकळी सळसळीत आपल्याली खिचडी तयार होते. तर कशी वाटली खिचडीची रेसिपी नक्की मला कमेंट करून कळवा. खिचडीवरती थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊया. रेसिपी कुठून बघता कुठून नाही नक्की मला कमेंट करून कळवा. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने खिचडी नक्की बनवून बघा. धन्यवाद. गॅस बंद करूया.